नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पदभरती 2023 मधील मित्रांनो अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक 40% 50% आणि ग्रामसेवक या पदांसाठीचे सुधारित वेळापत्रक पुन्हा एकदा नव्याने प्रसिद्ध झालेलं आहे। आणि मित्रांनो याचे 18 जुलै पर्यंतचे हॉल तिकीट देखील आलेले आहेत। म्हणजे मुख्य अंगणवाडी सेविका प्रवेशिका या पदाची जी परीक्षा सुरुवातीला होते त्याचे हॉल तिकीट देखील उपलब्ध झालेले आहेत। तर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। काय चेंजेस झालेत वेळापत्रकामध्ये, कुठल्या पदाचं हॉल तिकीट आलेलं आहे, कधीपर्यंत डाउनलोड करायचं आहे त्याची माहिती, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा मित्रांनो, सुरुवातीला हे वेळापत्रक जे आहे ते देण्यात आलेलं होतं। आता बघा याच्यामध्ये मित्रांनो काय बदल झालाय तो तुम्हाला सर्वात अगोदर सांगतो। वेळापत्रकामध्ये काय सुधारणा झालेल्या आहेत, त्याच्यानंतर मग याच्यामध्ये कुठल्या परीक्षा सध्या होत आहेत आणि हॉल तिकीट बद्दल माहिती आपण पाहूयात। तर बघा काय काय बदल झालेला आहे। पहिल्यांदा पेपर जो होणार होता मुख्य सेविका अंगणवाडी प्रवेशिका 18 जुलै 2024 ला, तर हे सुधारित वेळापत्रक आहे। याच्यामध्ये ही मित्रांनो 18 जुलैलाच पेपर होणार आहे। तर मुख्य अंगणवाडी सेविका प्रवेशिका या पदाच्या परीक्षेमध्ये कुठलाही बदल झालेला नाही। त्यानंतर दुसरा पेपर आहे पहा, आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला, हे जे पद आहे यांची परीक्षा 19 जुलैला होणार होती जुन्या वेळापत्रकानुसार। तर नवीन वेळापत्रकानुसार पाहता काय बदल आहे। आरोग्य सेविका महिला या पदासाठी 19 व 23 जुलैला दोन्ही दिवशी आता पेपर असणार आहेत। 19 व 23 जुलै 2024 ला दोन्ही दिवशी पेपर होणार, हा एक बदल झालेला आहे। त्याच्यानंतर पुढे पहा, आरोग्य सेवक पुरुष 40% हे जे पद आहे मित्रांनो याच्या जुन्या वेळापत्रकानुसार परीक्षा कधी होणार होत्या पहा 40%च्या 22-23 जुलै 2024 ला। आता नवीन वेळापत्रकानुसार काय बदल झालेला आहे याच्यामध्ये बघा, आरोग्य सेवक पुरुष 40%चा याच्यामध्ये महत्त्वाचा बदल झालेला आहे। तर आता 20 तारखेला देखील पेपर आहे, 22 ला देखील आहे आणि 23 जुलैला देखील पेपर आहे। तर 3 दिवस पेपर आहेत, 20, 22 आणि 23 जुलैला। आरोग्य सेवक 40% पदासाठीचा हा बदल या ठिकाणी झालेला आहे। पहिलं फक्त 22-23 लाच होता, आता 20 तारखेला देखील या पदाचा पेपर तुमचा असणार आहे। त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, याच्यामध्ये काय बदल झालाय बघूयात। तर बघा पहिले जुन्या वेळापत्रकानुसार 23 आणि 24 जुलैला तुमचे पेपर होते। तर नवीन वेळापत्रकानुसार बघा आता कधी पेपर आहेत। आरोग्य सेवक पुरुष 50% साठी हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी 19 व 24 जुलैला आता पेपर असणार आहेत। पहिला कधी होता 23 आणि 24 जुलैला, तर आता फक्त 19 आणि 24 जुलैलाच पेपर आहे, हा बदल याच्यामध्ये झालाय। आता कंत्राटी ग्रामसेवकचा काय बदल झालाय पाहूयात आपण। कंत्राटी ग्रामसेवक पहिला पेपर होता पहा जुन्या वेळापत्रकानुसार 25, 29 आणि 30 जुलैला, तर नवीन वेळापत्रकानुसार देखील 25, 29 आणि 30 जुलैचा आहे। कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या परीक्षेमध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये, ठीक आहे। तर आता बघा ह्याची परीक्षा केंद्र, शिफ्ट याच्याबद्दल अजून त्यांनी डिटेलमध्ये माहिती दिलेली नाही। फक्त आता 18 जुलै 2024 ला ज्यांचा पेपर आहे पहा मुख्य सेविका अंगणवाडी प्रवेशिका यांची हॉल तिकीट तुम्हाला आता डाउनलोड करता येणार आहेत। त्याची लिंक चालू झालेली आहे। सर्व हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये येतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे नवीन वेळापत्रक देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल। हा बदल झालेला आहे। तर याच्यामध्ये कोणाच्या पेपर होत आहेत फक्त पहा, जे 13 जिल्हे आहेत पेसा मधले मित्रांनो, ठीक आहे। पेसा मधील नॉन पेसाचे जे तुमची पदं आहेत, नॉन पेसा मध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे फक्त त्यांचेच पेपर होत आहेत सध्या। पेसा जिल्ह्यामधील 13 जिल्ह्यांचे पेसाचे पेपर अजून या ठिकाणी आलेले नाहीत। पेसाचं वेळापत्रक नंतर येणार आहे। त्यासोबत याच्यामध्ये आरोग्य सेवक असेल किंवा इतर जी पदं राहिलेली होती मित्रांनो, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे आरोग्य सेवक 40%, 50% यांचे देखील पेपर याच्यासोबत तुमचे होणार आहेत। त्याचंही याच्यामध्ये वेळापत्रक आलेलं आहे। तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला समजलेली असेल। आता मित्रांनो महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी हॉल तिकीट पहा। या ठिकाणी IBPS न तुमचं जिल्हा परिषदचे 18 जुलै पर्यंतची हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी वेबसाईट आता पुन्हा एकदा चालू केली आहे। या ठिकाणाहून काय करायचं, तुम्हाला इथून मराठीमधून पाहिजे की इंग्लिशमधून पाहिजे ते सिलेक्ट करायचं आहे। तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकून तुम्हाला अंगणवाडी सेविकाचे जे 18 जुलैला पेपर आहेत त्यांचे हॉल तिकीट सध्या डाउनलोड करता येणार आहेत। इथं पाहू शकता 18 जुलै पर्यंत या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड करण्याची डेट दिलेली आहे। म्हणजे 18 जुलैला ज्यांचे पेपर आहेत त्यांचेच फक्त सध्या हॉल तिकीट डाउनलोड होतील, हेही लक्षात राहू द्या। तर सर्वांसाठी ही महत्त्वाची माहिती होती। काय बदल झालेले आहेत वेळापत्रकामध्ये ते सांगितले आणि हॉल तिकीट देखील तुमचे आलेले आहेत 18 जुलै पर्यंतचे। बाकीचे हॉल तिकीट जसे येतील तशी
याची वेळोवेळी तुम्हाला माहिती दिली जाईल. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केले कमेंटमध्ये सांगा. त्याचे हॉल तिकीट जसे प्रसिद्ध होतील वेळोवेळी तशी तुम्हाला अपडेट दिली जाईल. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा आणि असे सर्व महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथेही संपूर्ण तुम्हाला अपडेट भेटत राहतील. व व्हॉट्सअप चॅनल ही जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद. सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तके हवं असतील तर मित्रांनो, ज्याच्यामध्ये पहा आरोग्य विभागामधील आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल, ह्यांचे तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार तांत्रिक नोट्स हवे असतील तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी IBPSच्या नवीन अभ्यासक्रमानुसार फास्ट रिव्हिजनसाठी या ठिकाणी पुस्तके तांत्रिक नोट्स प्रसिद्ध केले आहेत. आरोग्य सेवक पुरुष असेल किंवा आरोग्य सेविका महिला, आरोग्य सेवक पुरुषमध्ये 1975 प्लस प्रश्नांचा त्यांनी तांत्रिक अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी समावेश करून दिलेला आहे. आणि आरोग्य सेविका महिलांसाठी देखील 1200 प्लस प्रश्नांचा IBPSच्या नवीन पॅटर्ननुसार समावेश तुम्हाला करून दिलेला आहे. सध्या तुमच्या जिल्हा परिषदच्या ज्या परीक्षा होत आहेत त्याच्यात फास्ट रिव्हिजनसाठी तुम्हाला ह्या नोट्स उपयोगी पडतील. त्याचबरोबर जे जुने तांत्रिक प्रश्न असतात जुने किंवा मित्रांनो आरोग्य विभाग गट क ची भरती असेल किंवा वैद्यकीय शिक्षण विभागाची पदभरती असेल यांच्यासाठी तुम्हाला 2012 ते 2022 मध्ये आतापर्यंत झालेल्या 13,200 प्लस प्रश्नांचा समावेश असलेलं त्यांचं आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक आलं आहे. यामध्ये देखील तांत्रिक प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे पुस्तक तुम्हाला वैद्यकीय शिक्षण विभाग पदभरती असेल, आरोग्य विभाग गट क असेल किंवा आरोग्य सेवक आरोग्य सेविका असेल या सर्वांसाठी उपयुक्त आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची विठ्ठल नागनाथ राऊतवर यांनी लेखन संकलन केलेली तुम्हाला प्रत्येक बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात.